नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रदर्शित होताना बघितला होता, ज्यामध्ये आपण बघितलं पनवेल हायवेच्या परिसरामध्ये जे काही फेरीवाले बसतात त्यांच्याकडून दोन व्यक्ती जे आहेत ते पैसे वसुली करत होते. आणि असं आपल्याला माहिती मिळाली की ते ज्या वेळेला त्यांना आय कार्ड विचारलं जातं त्यावेळेला ते सांगतात की आमच्याकडे आय कार्ड देखील नाहीये. त्याचबरोबर ते पावती देखील जे आहे ते देत नाही. तर आपण आता त्याचं स्पष्टीकरण घेणार आहोत. आपल्यासोबत ते दादा आहेत की ज्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, परंतु जेव्हा आपण प्रत्यक्षात त्यांना भेटलो तर त्यांचं स्पष्टीकरण ऐकल्यावरती त्यांची बाजूही आपल्याला असं वाटलं की मांडली पाहिजे, कारण त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे आय कार्ड देखील प्रॉपर आहे आणि ते कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अंतर्गतच काम करतात. तर कुठलाही वाईट संदेश जो आहे ते फील्डवरती काम करत असताना पोहोचायला नको. तुम्ही ज्या वेळेला त्यांना बघणार त्यावेळेला कुठला वाईट त्यांच्याबद्दल तुम्ही विचार करायला नको. त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ जो आहे तो प्रदर्शित करत आहोत. तर सचिन कथोरे असं त्यांचं नाव आहे आणि ते आपल्या सोबत आहेत आता सध्या. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया की नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं. सर, काय सांगाल नेमकं त्यावेळेला काय घडलेलं? आमच्याकडे जो व्हिडिओ आला त्यामधून तुमचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते वेगळंच प्रदर्शित करण्यात आलं होतं. काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम समस्व माफी असावी जर काही चुकलं असेल तर, परंतु काय आहे माहिती काय सांगा? सर्वप्रथम नमस्कार बदलापूरकरांना. जो काय व्हिडिओ माझ्या संदर्भात अपलोड झालेला आहे त्याच्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी मी आज इथे हजर झालो आहे. जे काम मी त्या परवा दिवशी जे करत होतो ते कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या अंतर्गत ते काम करत होतो आणि ते करत असताना ज्या काय गरजेच्या गोष्टी होत्या त्या मी कॅरी करत होतो. फक्त हा जो माझा आयडी कार्ड आहे हा मी माझ्या बॅगमध्ये ठेवला होता आणि हा जो रिसिप्ट बुक आहे हा सुद्धा सोबत मी त्या कामासाठी कॅरी केला होता. प्रत्येक फेरीवाल्याकडनं जे काही आम्ही वसुली करतो त्याला ही रिसिप्ट दिली जाते. विदाऊट रिसिप्ट एकही पैसा कलेक्ट केला जात नाही. आणि मला एक असं विचारायचं होतं की कुठला तरी एक मुलगा त्या व्हिडिओमध्ये एक मुलगा की मी हे प्रोव्हाइड करत नाही असं ठामपणे जो सांगत होता, त्या मुलाने खरंच समोर यावं आणि मी त्याला असं काय प्रोव्हाइड केलं नाही असं त्याने म्हणजे हे करून दाखवावं, पावती म्हणजे करून दाखवावी की मी असं त्याला काय दाखवलेलं नाहीये. हे अतिशय खोटं, म्हणजे जे काय प्रकरण म्हणजे जे काय व्हिडिओ माझ्या बाबतीत जो काय अपलोड झालेला आहे अतिशय चुकीचा आहे. त्याच्यासाठी मी स्पष्टीकरण त्या समोर आलेलो आहे. मी असं कुठलाही गैर काम किंवा चुकीचं काम असं करत नाहीये. जे काय करत आहे ते कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या अंतर्गतच करत आहोत. बस एवढंच मला सांगायचं. आता पालिकेअंतर्गत पहिले जे काही फेरीवाल्यांकडनं वसुली करण्यासाठी येत होते ते दुसरे व्यक्ती होते आमच्या तरी माहितीस्तव. तर मग आता तुमचं कॉन्ट्रॅक्ट चेंज झालंय की नेमकं कसं आहे? हा कॉन्ट्रॅक्ट 1 तारखेपासून आम्ही घेतलेला आहे. 1 मे पासून हे काम सुरू केलं होतं. 1 मे पासून हार्डली 3 दिवस या कामाला माझ्या झालेले आहेत. आम्ही पण नवीनच आहोत. प्रयत्न असाच करतो की जे काय नगरपालिकेचं काम आमच्या हातात आलेलं आहे ते व्यवस्थितरित्या व्हावं. कुठलाही तिथे चुकीचा प्रकार घडावा नाही याची पुरेपूर काळजी घेऊनच आम्ही ते काम करत आहोत. आणि ज्या काय गरजेच्या गोष्टी आहेत त्याचं पूर्णपणे त्या काळजी घेऊनच आम्ही करत आहोत. त्याच्या आधीची जी मुलं काम करत होती त्यांना कुठल्या तरी कारणावरून त्यांना काढून टाकलेले आहेत. हा जो कॉन्ट्रॅक्ट आणि हा जो वसुलीचा जो टेंडर आहे किंवा हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा कायदेशीररित्या नगरपालिका एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला दिला जातो. हा रेयान एंटरप्राइजेस म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला दिला गेलेला आहे आणि त्यांच्या थ्रू ही कलेक्शन हे केलं जातंय आणि नंतर ते नगरपालिकेला पोहोचवलं जातंय. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा चुकीचा किंवा म्हणजे म्हणता येईल ना की असं गैरवापर किंवा गैरफायदा घेण्यासाठी फेरीवाल्यांवर त्रास होईल, फेरीवाल्यांकडनं गैरवापर म्हणजे चुकीच्या पद्धतीने वसुली केली जात नाहीये. एवढंच मला सांगायचं. सर, एक शेवटचं विचारायचं आहे. समजा जर आता आपण तुमचं कॉन्ट्रॅक्ट चेंज झालाय, तुम्ही आता फील्डवरती जाऊन जी काही वसुली असेल ती करताय, पण बायचान्स जर कधी जसा आता हा प्रकार घडला, तुम्ही तर व्यवस्थित व्यक्ती होतात म्हणून तुम्ही स्पष्टीकरण दिलं, परंतु जर पालिकेच्या अंतर्गत दुसरंच कोणी एखादे अज्ञात इसम येऊन जर असं काही करत असतील पनवेल हायवे सारख्या परिसरामध्ये, तर नागरिकांनी ते कसं ओळखायचं? त्यांना कसं कळेल? नागरिकांची किंवा फेरीवाल्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी येणाऱ्या व्यक्तीकडून त्यांचा आय कार्ड बघूनच त्यांना पैसे किंवा रिसिप्ट चेक करूनच त्यांना पैसे द्यावेत ही मी सर्वांना विनंती करतो. तसं केल्याने तुमचेही पैसे वाचतील किंवा चुकीच्या माणसाच्या हातात ते पैसे जाणार नाहीत. याची सगळ्यांनी काळजी घ्यायची, हेच मला सांगायचं होतं. तर आपण बघितलं की जे काही स्पष्टीकरण आहे ते आता सध्या सचिन कथोरे सर यांनी दिलेलं आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक फेरीवाल्यांकडनं पैसे वसुली केली जाते
आणि ती पैसे वसुलीचं जे काही कॉन्ट्रॅक्ट होतं, पहिले आपण बघितलं तर 2 वेळेला व्हिडिओ प्रदर्शित केले तेव्हा वसुलीसाठी एक दुसरे दादा होते जे आपल्याला वसुली करताना पाहायला मिळायचे. परंतु आता हे कॉन्ट्रॅक्ट चेंज झालं, त्यामुळे व्यक्ती देखील चेंज झाले आणि त्यामुळे कुठेतरी हा गैरसमज निर्माण झाला होता की नेमकं वसुली कोण करते. तर याच्या संदर्भात स्पष्टीकरण जे ते आपण बघितलंय आता. परंतु तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. आणि हे दादा तुम्हाला कुठेही आता दिसले तर कृपा करून त्यांच्याकडे बघण्याचा जर दृष्टिकोन चुकीचा ठरत असेल तसं काही करू नका, कारण त्यांनी आय कार्ड देखील दाखवलंय आणि पावती देखील ते ज्याच्याकडून पैसे घेत असतील त्यांना पावती देखील ते प्रोव्हाइड करतात. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.